राज ठाकरेंनी युतीबाबत मेळाव्यात केलेल्या वक्तव्यानंतर आता याला ठाकरेंच्या शिवसेनेतूनच कसा प्रतिसाद मिळतो याची उत्सुकता आहे। दरम्यान उद्धव ठाकरेंनी उद्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे। ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागातील पक्ष पदाधिकाऱ्यांची ते चर्चा करणार आहेत। विशेष म्हणजे या सर्व भागात शिवसेना मनसेची ताकद जवळपास तुल्यबळ आहे। ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा आपली ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावल्याची सूत्रांची माहिती आहे। आपण या बैठकीबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। वेदांतने आपल्यासोबत आहे। वेदांत, प्रामुख्यानं कुठले मुद्दे या बैठकीच्या अजेंड्यावर असणार आहेत? मुंबई महापालिकेसह कल्याण, डोंबिवली, त्यासोबतच ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका आणि इतर MMR रिजन मधल्या ज्या महापालिका आहेत त्यावर सुद्धा उद्धव ठाकरे लक्ष केंद्रित करत आहेत। कारण आपण बघितलं, ठाणे असेल, कल्याण, डोंबिवली असेल, तिथे शिवसेनेची सत्ता होती, मात्र शिवसेनेच्या मधील पक्षफुटीनंतर आता इथे सुद्धा आपल्या पक्षाची ताकद ही वाढवण्यासाठी प्रयत्न उद्धव ठाकरेंकडून केले जात आहेत। आपण बघितलं, डॅमेज कंट्रोल सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेला करायचं आहे आणि दुसरीकडे या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक रणनीती ठरवायची आहे आणि त्यामुळेच कल्याण, डोंबिवली, त्यासोबतच आपण बघितलं तर ठाणे या पदाधिकाऱ्यांची उद्या उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर दुपारी 12:30 वाजता बैठक बोलवली आहे। यामध्ये प्रामुख्याने या सगळ्या महापालिका निवडणुकीला कशा प्रकारे सामोरं जायचं आणि आपण बघितलं की शिंदेंच्या शिवसेनेत जे पदाधिकारी असतील, काही माजी नगरसेवक असतील, ते जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। त्यामुळे डॅमेज कंट्रोलसाठी सुद्धा एक विशेष प्रयत्न हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून केले जातील आणि योग्य ते मार्गदर्शन पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे उद्याच्या बैठकीत करतील। दीपक, वेदांत, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।